अजित पवारांना 2 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करावं लागणार आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। संदीप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे ज्यावेळेला अजित पवार यांच्या पक्षाला दिलं निवडणूक आयोगानं, त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती। गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत सुनावणी जी आहे ती झालेली नव्हती। 23 जुलैला सुनावणी होणार असतानाच काल रात्री प्रकरण सुमित हे मेन्शन करण्यात आलं आणि आत्ता काही वेळापूर्वी ही सुनावणी झालेली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून अजित पवार यांनी आपलं जे उत्तर आहे ते सादर केलेलं नाही, त्यामुळे तो प्रमुख मुद्दा शरद पवार यांच्या गटाकडून आज खरं तर मांडला गेला। त्यानुसार येत्या 2 आठवड्यांमध्ये अजित पवार यांना आता उत्तर जे आहे ते सादर करावं लागणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं आहे, अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेलं नाही। दुसरीकडे शरद पवार यांना जर काही मत मांडायचं असेल न्यायालयासमोर तर ते येत्या आठवड्यामध्ये मांडू शकतात, असं देखील आज कोर्टानं स्पष्ट केलं आहे। आणि आता पुढची सुनावणी जी आहे ती येत्या 6 ऑगस्टला होणार आहे। नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरण आणि महाराष्ट्रामधलं अपात्रता प्रकरण हे यावर मात्र आज सुनावणी झाली नाही, त्यावर येत्या 23 जुलैला सुनावणी होईल। मात्र पक्षचिन्ह आणि नाव याबाबतची आता पुढची सुनावणी येत्या 6 ऑगस्टला होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।